नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आयुष्मान भव या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आयुष्मान भव हे कार्यक्रमाचं नाव का असेल याविषयी तुम्हाला उत्सुकता असेल तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं उत्तर ते म्हणजे आयुष नोनी. आयुष नोनी असेल, आयुष नोनी D+ असेल किंवा आयुष ऑर्थो प्लस असेल, या सगळ्या ज्या सप्लिमेंट्स आहेत हे आपल्या आयुष्यामध्ये बदल कशाप्रकारे घडवू शकतात. नुसते आजार किंवा रोग झालेत म्हणून त्याच्यावरती उपचार करणं हे सोल्युशन नसतं. ते आजार आपल्याला होऊ न देणं याकरता आपण नेमकं काय करतो, आपण कधीपासून, वयाच्या कितव्या वर्षापासूनच आपण आपल्या हेल्थकडे लक्ष देतो, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आयुष नोनी म्हणजे नेमकं काय आहे, नेमके त्याच्यामधले इन्ग्रेडियंट्स काय आहेत आणि त्याचा आपल्याला कशा प्रकारे छान लाभ होऊ शकतो, या संपूर्ण अनुषंगाने आज आपली चर्चा असणारच आहे. आणि आपल्यासोबत डॉक्टर आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तुमच्या प्रश्नांची उत्तरही आपण देणारच आहोत. डॉक्टर लीना बोरुडे, डॉक्टर, कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. तर डॉक्टर गेल्या 17 वर्षांपासून पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतात. त्या स्वतः BAMS आहेत. आयुर्वेद पंचकर्म यामध्ये त्यांची स्पेशालिटी आहे. त्याच संदर्भामध्ये आयुष नोनी किंवा आयुष नोनीचे हे बाकीचे जे प्रोडक्ट्स आपल्या समोर दिसत आहेत या सगळ्यांमध्ये नेमकं काय आहे आणि त्याच्या मागचं गुपित काय आहे आणि त्यामधनं आपल्याला कशा प्रकारे लाभ होऊ शकतो, या संपूर्ण अनुषंगाने आपण डॉक्टरांकडून आज मार्गदर्शन करून घेऊया. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. तर मॅडम, आपण फायनली आता शेतात आलेलो आहे. नोनी फळ तुमच्या हातात आहे. आपण प्रेक्षकांना जसं प्रॉमिस केलं होतं की आपण त्यांना दाखवणार आहोत की आपण जे प्रोडक्ट्स त्यांना देतोय, आपली आयुष्याची तिन्ही प्रोडक्ट्स, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट असलेलं हे फळ नोनी. काय सांगायचं? नोनी हे आपण आत्ता त्याच्या शेतात आहोत. नोनीला इंडियन मलबेरी असं म्हणलं जातं. संपूर्ण भारतात याचं उत्पादन केलं जातं. विशेषतः आपण जिथून हे प्रॉडक्ट घेतो, नोनीचे फळं घेतो, तिथे सेंद्रिय पद्धतीने आपण नोनीची शेती करत आहोत. शेती असंच म्हटलं पाहिजे. अगदी सेंद्रिय पद्धतीने आपण त्याचं कल्टिवेशन करतो, म्हणजे कुठलेही केमिकल फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड आपण यात वापरत नाही आहोत. त्यामुळे ते आपल्याला अत्यंत उपयुक्त असं ठरणार आहे. तर नोनीची ही पूर्ण शेती आहे. इथे भरपूर मोठ्या प्रमाणावर आपण नोनीचं उत्पादन करत असतो आणि इथलंच फळ आपण आपल्या प्रॉडक्टसाठी वापरायला नेत असतो. नक्की. जसं आपण म्हणतोय की हे फळ एवढंच आहे, पण त्याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत, खूप सारे गुणधर्म आहेत. अगदी आपल्या शरीरामध्ये जे जे काही अवयव आहेत, त्याच्याशी रिलेटेड जे जे काही आजार आहेत, त्या सगळ्यावरती हे फायदेशीर ठरत आहे. कशा प्रकारे? तर नोनी हे दिसायला तुम्ही बघू शकता की थोडे सिमिलर आहे अननसासारखं, पण अननसापेक्षा 40 पटीने अधिक असे याच्यात गुणधर्म आहेत. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विटामिन्स आहेत, मिनरल्स आहेत, इलेक्ट्रोलाइट्स आहेत, अल्कोलाइट्स आहेत, असे सगळे प्रॉपर्टीज याच्यामध्ये आहेत. तर 150 पेक्षा जास्त न्यूट्रासिटिकल्स नोनीमध्ये आहेत. त्याच पद्धतीने विटामिन A आहे, E आहे, C आहे आणि विटामिन B12 पण आहे. तर आपल्याला आता माहिती आहे की ह्या विटामिन्सचा आपल्याला रोल काय आहे. आणि सध्याच्या काळात सगळीकडे आपल्याला इम्युनिटी हा शब्द खूप जास्त ऐकायला मिळत आहे. ज्यांची इम्युनिटी चांगली आहे ते सगळ्या प्रकारच्या आजारांवर मात करू शकतात. तर अशी इम्युनिटी असणं सगळ्यांना हवी आहे. तर ही अशी इम्युनिटी मिळण्यासाठी आपल्याला ह्या फळाचा खूप जास्त चांगला फायदा होताना दिसत आहे. नक्की. म्हणजे असं सांगितलं तसं की एक नॅचरल, सगळ्या दृष्टीने नैसर्गिक असं हे फळ आहे. त्याच्यामध्ये वापरले जाणारे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत, पदार्थ आहेत, ते सुद्धा सगळे नैसर्गिक आहेत. त्यामुळे नैसर्गिकरित्या जे हे फळ आहे ते ग्रो केलेलं असल्यामुळे सगळ्या दृष्टीने अशा प्रकारे हे फळ असलेलं नैसर्गिक असे आयुष नोनीचे तिन्ही प्रोडक्ट्स तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि त्याचा फायदा किंवा त्याचे रिझल्ट्स लवकरात लवकर तुम्हाला दिसायला सुरुवात होतील जर तुम्ही आत्तापासूनच आयुष नोनी D+ आणि ऑर्थो प्लस ज्यांना लागणार आहे त्यांनी इमिजिएटली घ्यायला सुरुवात करावी. डॉक्टर, मी जसं म्हटलं तसं की आयुर्वेदाचा तुमचा अभ्यास आहे, इतक्या वर्षाचा तुम्ही प्रॅक्टिस करत आहात. तर त्या अनुषंगाने मला सगळ्यात प्रथम तुम्हाला हेच विचारायचं आहे की एकूणच जर का बघितलं की रोगप्रतिकारक शक्ती, आज त्याच्याबद्दल खूप बोललं जातं आणि म्हटलं जातं की सगळ्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे, इम्युनिटी कुठेतरी कॉम्प्रोमाइज होते. तर काय म्हणजे एकूणच रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे नेमकं काय आहे, ही इम्युनिटी नेमकं काय आहे, ती सतत बूस्ट का करावी लागते, काय आहे त्याच्यामागचं कारण? सगळ्यात आधी कसं आहे ना, रोगप्रतिकार शक्ती ज्याला आपण इम्युनिटी असं म्हणतो, म्हणजेच व्याधी प्रतिकार शक्ती, ही आपल्या आईवडिलांकडून त्यांच्या जीन्समधून आपल्याला मिळत असते. पण ती एकदा मिळाली की ती आयुष्यभर तशीच राहते असं नाही आहे. पुढे ती टिकवून ठेवणं, तिला नीट जोपासणं हे आपल्या हातात असतं. आणि कुठल्याही प्रकारे ती एका दिवसात अशी मिळणारी गोष्ट नाही आहे. तिच्यासाठी सातत्याने रोज नियमितपणे प्रयत्न लागतात. मग हे काय स्वरूपाचे असतात? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचा आहार. तुम्ही काय स्वरूपाचा आहार घेतात यावर तुमची इम्युनिटी खूप जास्त प्रमाणावर अवलंबून आहे. जसं तुम्ही सात्विक आणि चांगला पौष्टिक आहार घेतला तर तुमची इम्युनिटी निश्चितच चांगली होणार आहे. पण आता इथेही आहे की अति प्रमाणात जर पोषण असेल तर त्याचाही कुठेतरी साईड इफेक्ट आपल्याला दिसून येतो. तर योग्य प्रमाणात असलेला पोषण मूल्याचा आहार हा खूप गरजेचा आहे. त्याच पद्धतीने शरीराचा स्टॅमिना वाढवण्यासाठी केलेला योग्य व्यायाम,
मग योगासनं असतील किंवा जिम सारखे प्रकारही केले असतील किंवा चालण्यासारखा पळण्यासारखा व्यायाम असेल तरीही चालण्यासारखं आहे ते. तर हे व्यायाम प्रकारही तेवढेच गरजेचे आहे. त्याचबरोबरीने तुमची एकूणच लाईफस्टाईल ही सुद्धा खूप महत्त्वाचा भाग ठरत असते तुमची इम्युनिटी वाढवण्यामध्ये किंवा कमी होण्यामध्ये. तर हा असा सगळा इम्युनिटीचा भाग आहे. डॉक्टर, आपण पहिला कॉल घेऊया. त्यांची प्रश्न काय आहे, त्यांची समस्या विचारूया. बोला, तुम्ही कुठून बोलताय, तुमचं नाव काय आहे, तुमची काय समस्या आहे? हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार. माझं नाव महेश कदम आहे. मी सोलापूर जिल्ह्यातून बोलत आहे. बर मॅडम, गेली आता 3 वर्ष झालं माझ्या पायाच्या अंगठ्याला सूज वगैरे येतं. ओके. आणि डॉक्टरांचं म्हणणं होतं की हे वातामधलं कुठला तरी एक प्रकार आहे आणि आपलं जे काय आता टीव्ही मध्ये कार्यक्रम वगैरे दाखवतात ना आयुष लोणीचा, याचा काय फरक पडेल का मॅडम? नक्की महेश. हा महेश, तुमच्या पायाच्या अंगठ्याला सूज आली असं तुम्ही म्हणतायत आणि डॉक्टरांनी सांगितलं का हा वाताचा काहीतरी प्रकार आहे. तर हा मोस्टली वात रक्त आपण ज्याला म्हणतो, म्हणजे तुम्ही ज्याला गाऊटशी रिलेट करू शकतात असा आजाराचा प्रकार आहे. याच्यामध्ये वात आणि रक्त ह्या दोन्ही गोष्टींची दृष्टी झालेली असते. त्यामुळे अंगठ्याला सूज येणं, तिथं लाल होणं, शोथ ज्याला म्हणतो आपण ते होतं आणि त्याचबरोबर तिथे वेदनाही खूप जास्त प्रमाणात असतात. तर तुम्हाला ही नक्कीच तिथे वेदनाही होत असणार आहे. तर अशा वेळी तुम्ही तुमच्या औषधांसोबत आपलं जे फूड सप्लिमेंट म्हणून आयुष नोनी ऑर्थो प्लस जे आहे ते नक्कीच घेऊ शकता. त्याचा तुम्हाला फायदा होईल की वाताची दृष्टी आणि रक्ताची दृष्टी कमी व्हायला त्यामुळे मदत होणार आहे आणि तुमच्या आजाराचा जी सूज आहे आणि ज्या वेदना आहेत त्या नक्कीच कमी होतील. नक्की. तर महेश, डॉक्टरांनी सांगितलं, तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा प्रकारे तुम्हाला पुढे जायचं आणि कशा प्रकारे ट्रीटमेंट घ्यायची. नक्की. आणि जसं आपण आता म्हणतोय की रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर नेमकं काय काय होऊ शकतं, तर त्याविषयी काय सांगाल? रोग प्रतिकार शक्ती कमी झाली हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे खरं तर. पण ही कमी होते म्हणजे काय होते, तर साधारण थोडासा ऋतू बदलला म्हणजे पावसाळा संपून हिवाळा चालू झाला किंवा पावसाळा संपल्यानंतर मध्ये एक ऑक्टोबर हिटचा काळ येतो जेव्हा अचानक उष्णता वाढलेली असते, तो काळ झाला किंवा त्याच्यानंतर लगेच हिवाळा चालू होतो म्हणजे उन्हाळ्यासारखं असतं ऑक्टोबरमध्ये आणि अचानक नंतर थंडी सुरू होते. तर हा जो मधला 2 ऋतूंमधला जो काळ आहे त्याला ऋतुसंधी काळ असं म्हटलं जातं. तर ह्या काळात बरेचसे लोक आजारी पडताना दिसतात. बऱ्याच लोकांना सर्दी खोकला होतो, कुणाला पित्ताचे त्रास होतात, कुणाला उलटी मळमळ सारखं होतं. असं प्रकृतीनुसार वेगळे वेगळे त्रास आपल्याला दिसून येतात. तर ही लक्षणं का जाणवतात, तर बाहेरच्या वातावरणाचा आपल्या शरीरावर लवकर परिणाम होत आहे. मग असा परिणाम कधी होतो, जेव्हा तुमची त्या वातावरणाला रिॲक्ट करण्याची कपॅसिटी जी आहे ती कमी झालेली असते, म्हणजेच तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तर बहुतांशी अशा ऋतुसंधीच्या काळात वेगळ्या वेगळ्या प्रकारची इन्फेक्शन्स होण्याचं प्रमाणही वाढतं. मग ते व्हायरल इन्फेक्शन्स असतील, मग ते सर्दी खोकल्यासारखं असेल किंवा काही लोकांना स्किन डिसीजेस पण जास्त प्रमाणात दिसून येतात. तर हे सगळे त्याच प्रकारात मोडतात जेव्हा तुमची रोगप्रतिकारशक्ती म्हणजे कुठल्याही बाहेरच्या वातावरणाच्या परिणामाला किंवा कोणत्याही स्वरूपाच्या बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, फंगस असेल यांच्या इन्फेक्शनला तुमचं शरीर नीट प्रतिकार करू शकत नाही, म्हणजे तुमची व्याधी प्रतिकारशक्ती ही कमी झाली आहे असं आपण समजू शकतो. आता हे नोनी नेमकं कसं घ्यायचं, त्याचं सेवन कशा प्रकारे करायचं ते आपण नीट समजावून घेऊया. नोनी सुरू केल्यावर पहिले 3 दिवस सकाळी उठल्यावर एम्प्टी स्टमक आणि चहा नाश्ता घेण्यापूर्वी अर्धा तास 5 ml नोनी मिक्स 100 ml पाण्यात डायल्यूट करून तुम्हाला घ्यायचंय. त्याचप्रमाणे संध्याकाळी देखील जेवणापूर्वी अर्धा तास 5 ml नोनी मिक्स 100 ml पाण्यात डायल्यूट करून त्याचं सेवन करावं. पुढे 4थ्या दिवसापासून 6व्या दिवसापर्यंत आधीप्रमाणेच सकाळी उठल्यावर पण काही खाण्यापिण्यापूर्वी अर्धा तास 10 ml नोनी मिक्स तुम्हाला 100 ml पाण्यात डायल्यूट करून घ्यायचंय आणि संध्याकाळी देखील जेवणापूर्वी अर्धा तास 10 ml नोनी मिक्स 100 ml पाण्यातून तुम्हाला घ्यायचं आहे. पुढे 7व्या दिवसापासून 6 महिन्यांपर्यंत तुम्हाला सकाळी 15 ml नोनी मिक्स 100 ml पाण्यातून आणि संध्याकाळी 15 ml नोनी 100 ml पाण्यात डायल्यूट करून घ्यायचं आहे. पुढे 6 ते 12 महिन्यांपर्यंत दिवसातून 2 वेळा नोनी घेतल्यास तुम्हाला त्याचे नक्कीच चांगले रिझल्ट्स मिळू शकतील. त्याचप्रमाणे नोनी घेत असताना दिवसभरात तुम्हाला भरपूर पाणी पित राहणं आवश्यक आहे.
डॉक्टर पुन्हा एकदा विषयाकडे येताना जसं आपण आता ओव्हरऑल इम्युनिटीबद्दल बोललोय, तसा एक महत्त्वाचा अत्यंत विषय जो आहे तो म्हणजे कॅन्सरचा. तर त्या अनुषंगाने काय सांगाल, म्हणजे एकूणच इम्युनिटीचा रोल पण असतो का कॅन्सरशी रिलेटेड किंवा अशा प्रकारे? इम्युनिटीचा रोल असतो किंवा काय असं म्हणण्यापेक्षा आपण आता बघूया की कॅन्सरचा फैलाव का जास्त प्रमाणात झाला आहे. तर त्याला बरीच कारणं आहेत, बऱ्याचदा त्याचे कारण सापडत नाही. पण असं दिसून आलं आहे की सध्या शेतीमध्ये जे बदल झाले आहेत, साधारण गेल्या काही वर्षांमध्ये शेतीमध्ये खूप जास्त प्रमाणात फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्सचा वापर वाढला आहे. पूर्वी वर्षाला जिथे एकच पीक व्हायचं तिथे आता वर्षाला 4-4 पिकं काढली जात आहेत आणि म्हणजे कमी काळात जास्त प्रोडक्शन केलं जात आहे. आणि तुम्ही बघितलं तर कॅन्सरचं जे आहे, सेल वाढण्याचं जे प्रमाण आहे ते तसंच आहे. म्हणजे योग्य वेळात योग्य तेवढ्या सेल वाढण्यापेक्षा अति जास्त प्रमाणात ग्रोथ होत आहे. तर हे कुठेतरी त्याच्याशी रिलेशन त्याचं असणार आहे नक्कीच. त्याच पद्धतीने दूध आणि दुधाचे पदार्थ याच्यातही म्हणजे ज्या जनावरांपासून आपण दूध आपल्याला मिळत आहे, गायींपासून किंवा म्हशींपासून, त्यांच्यामध्येही जे काही त्यांना इंजेक्शन्स असतील किंवा काय असेल त्याचा जो वापर होत आहे, त्या सगळ्याचा परिणाम स्वरूप कुठेतरी कॅन्सर झालेला असू शकतो असा एक विचार मांडण्यात येत आहे आणि ते बहुतांशी बरोबरच असणार आहे. तर ह्या सगळ्यामध्ये आपण बघू शकतो की आपल्याला प्रिव्हेन्शन कसं करता येईल. तर कॅन्सरच्या प्रिव्हेन्शनसाठी, कारण झाल्यानंतर त्याचे उपचार ही खूप वेगळी आणि मोठी गोष्ट आहे. तर आपण प्रिव्हेन्शनवर जर बोललो तर आत्ता आपलं जे हे नोनीचं जे प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये एक त्याचं जे कंटेंट आहे अँथ्रोक्विनाइन म्हणून, तर ते कॅन्सरमध्ये जी सेल ग्रोथ होत असते, फास्ट सेल ग्रोथ होत असते, तर त्याचं प्रोडक्शन थांबवण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होताना दिसून येत आहे. तर म्हणून आपण हे नक्कीच त्याच्यामध्ये वापरू शकतो. डॉक्टर, त्याचबरोबर जसं आपण आता म्हणतोय की आयुष्यने आपण आणलेलं आहे, लोक त्याचा फायदा घेतात, सेवन करतात, त्याचा लाभ कशा प्रकारे होतोय, त्यांची इम्युनिटी वाढली आहे की नाही ह्याचा अनुभव सुद्धा ते आपल्याला सांगत असतात, शेअर करत असतात. तर असाच एक अनुभव आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. बोला तुम्ही, तुमचा काय अनुभव आहे, तुम्ही कशा प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये फरक झालेला आहे आयुष्यने घेतल्यामुळे, नेमकं काय काय गोष्टी बदलल्या आहेत त्याविषयी तुम्ही काय सांगता? नमस्ते, माझं नाव तृप्ती. मला बऱ्याच दिवसांपासून PCODचा प्रॉब्लेम होत होता, ज्यामुळे माझं बऱ्याच प्रमाणामध्ये हेअरफॉल होत होता, माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स वाढत होते, माझं वजन वाढत होतं आणि माझ्या बऱ्याच प्रमाणामध्ये इरेग्युलर पिरियड्स होत होते. मी सहज TV पाहताना आयुष्मान भव हा कार्यक्रम टेलिकास्ट होत होता. त्यामध्ये ते आयुष नोनीची या प्रोडक्टबद्दल माहिती देत होते. मी त्यांच्या टोल फ्री नंबरवरती कॉल करून त्या प्रोडक्टबद्दल अधिकवारी माहिती मिळवली. मला ते प्रोडक्ट आवडलं म्हणून मी ते ऑनलाईन ऑर्डर केलं. मी त्या प्रोडक्टचं सेवन 3-4 महिन्यापासून करते आहे. मला त्याचा गुण आढळतो आहे. त्याच्यामुळे माझं हेअरफॉल कमी झालं आहे, माझे पिंपल्स ऑलमोस्ट गेल्यामध्ये आहेत आणि माझे पिरियड्ससुद्धा रेग्युलर होत आहेत, माझं वजन कमी होत आहे. मला खूप चांगल्या प्रमाणामध्ये त्याचा गुण आढळतो आहे. थँक्यू आयुष नोनीजी. डॉक्टर, आपण बघितलं त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे की खूपच कशा छान प्रकारे फायदा त्यांना दिसून आलेला आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. लोकांचे असे अनुभव जेव्हा इतर लोकांपर्यंत पोहोचतील तर सगळ्यांना याचा खूप छान फायदा करून घेता येईल आणि सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा अशीच आमची इच्छा आहे. डॉक्टर, आपण जसं म्हटलं की आता हे जी फूड सप्लिमेंट्स आहेत, स्पेशली आयुष्मान नोनीबद्दल आपण बोललो जर का, तर त्याच्यामध्ये विविध गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. फूड सप्लिमेंट्स तर आहेच त्या, परंतु त्याच्यामध्ये आयुर्वेदातल्याही काही वनस्पतींचा मला वाटतं वापर केलेला आहे. तर काय सांगाल, ह्या इन्ग्रेडियंट्सचा नेमका आपल्याला कशा प्रकारे फायदा इतरही होऊ शकतो, इतरही दृष्टीने? बरोबर. आता आयुष नोनी जी हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये नोनी या फ्रूट बरोबर त्याच्यात गुळवेल आहे, अश्वगंधा आहे, शतावरी आहे, त्याच्यानंतर कपिकच्चू आहे, आणखीन गार्सिनिया कंबोजे आहे, सफेद मुसळी आहे, एवढे सगळे इन्ग्रेडियंट्स त्यात आहे. तर ह्याचा प्रत्येकाचा एक वेगळा असा रोल आहे, प्रत्येकाची वेगळी अशी ॲक्शन आपल्या शरीरामध्ये होत असते. तर सगळ्यात आधी ते गार्सिनिया कंबोजे आहे ते मोस्टली ओबेसिटीमध्ये वापरलं जातं. याचाच अर्थ ते कुठेतरी मेदधातूवर काम करत असणार आहे, त्यामुळे त्याचा याच्यात हे केलेलं आहे, म्हणजे विकृत मेदाची उत्पत्ती यामध्ये होणार नाही आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे अश्वगंधा. तर अश्वगंधा हे खूप चांगलं असं जे ड्रग आहे त्याचा मेनली उपयोग होतो हा वयस्थापनासाठी आहे. त्याच्यानंतर हे एक मांसधातूवर्धक आहे, त्याचा खूप चांगला फायदा होतो. तसंच त्याच्याने निद्राजनन आहे, म्हणजे एक झोप चांगली यायला पण चांगली मदत होते, म्हणजे स्ट्रेस लेवल्स कमी करून झोप चांगली यायला त्याची मदत होते.
नक्की. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की वेगवेगळ्या वनस्पती ज्या आहेत, ज्या आयुर्वेदाशी संलग्न आहेत, त्या त्याच्यामध्ये वापरलेल्या आहेत. त्यामुळे त्याची जी व्हॅल्यू आहे ती आणखीन कुठेतरी वाढते. न्यूट्रिएंट्सच्या दृष्टिकोनातून विचार केला किंवा इम्युनिटी बूस्टर म्हणून विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने याचे रिझल्ट्स मिळताना दिसतात. तर त्या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं आहे की आता तुमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा प्रत्येक वेळेला आजार घेऊन येतातच असं नाही. त्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा बरेचसे आजार असतात किंवा मला हे होईल का अशाही शंका असतात. तर मग अशा वेळेला पण आपण अशा सप्लिमेंट्स किंवा मग इतर कुठल्या गोष्टी वापरून त्यांना ते आजार होऊ नये याकरता काही प्रिव्हेन्शन म्हणून करू शकतो? हो हो नक्कीच. खरं तर आहे ना, आपण आयुर्वेदात नेहमी असं म्हणत असतो की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षः. म्हणजे स्वस्थ माणसाच्या स्वास्थ्याचे आपल्याला आधी रक्षण करायचे आहे आणि त्यानंतरही जर त्याला कोणाला रोग झाला तर तो दूर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. तर म्हणून जेव्हा एखाद्या स्वस्थ व्यक्तीला त्याचे स्वास्थ्य टिकवायचे आहे, आता स्वास्थ्य टिकवायचे आहे म्हणजे तो व्यवस्थित राहायला पाहिजे, त्याला कुठल्याही प्रकारचे आजार होऊ नये अशी त्याची इच्छा असते. त्याचे शारीरिक, मानसिक आणि सगळ्या दृष्टीने त्याची जी फिजिकल कंडिशन आहे, मेंटल कंडिशन आहे ती नीट राहिली पाहिजे असं सर्वसाधारण आपण म्हणू शकतो. आणि हे प्रॉडक्ट्सचं आणि एकूणच सगळ्या लाईफस्टाईलचं महत्त्व जर त्यांना पटवून दिलं तर ते निश्चितच ते घेऊन त्यापासून स्वतःचं शरीर शक्ती नीट टिकवून ठेवू शकतात. आपण पुढचा प्रश्न घेऊया. आपले पुढचे कॉलर आपल्याला काय विचारतात पाहूया. बोला. नमस्कार. तुमचा प्रश्न काय आहे? तुमची काय समस्या आहे? कुठून बोलताय तुम्ही? नमस्कार मॅडम, मी प्रॉपर नांदेडचा आहे. माझं नाव नरेंद्र आहे. बोला मला एक नरेंद्र. विचारायचं होतं. मला ॲलर्जी असता माझा प्रॉब्लेम आहे. ओके. गेली 3 वर्षापासून मी पंप वगैरे वापरतोय तसा. बरं. तर मला ते डॉक्टरनी सांगितले की आयुष्यभर घ्यायला सांगितलंय. तर आपल्याकडे असं काही उपचार आहे का? कसं आहे आता हे नरेंद्र, आयुष्यभर पंप वापरणं हे खरं तर चुकीचं आहे. आणि बऱ्याचदा ॲलर्जीचं रूपांतर हे अस्थम्यामध्ये होतं कारण तुमची इम्युनिटी कमी झालेली असते, त्यामुळेच ते अस्थम्यामध्ये रूपांतर होतं. आता अस्थमा बेसिकली काय असतं, श्वास घ्यायला त्रास होणे, आणि हे मोस्टली कशामुळे होतं तर ॲलर्जीमुळे. तर मग ती कुठल्या प्रकारची ॲलर्जी आहे त्याचं कारण आधी शोधून काढलं पाहिजे. जसं काही लोकांना पोलन ग्रेन्सची ॲलर्जी असते, काही लोकांना धुळीची ॲलर्जी असते, काही लोकांना एखाद्या फूडची पण ॲलर्जी असू शकते. तर सगळ्यात आधी ते कारण शोधून काढलं पाहिजे की आपल्याला नेमकी कशाची ॲलर्जी आहे. म्हणून तुम्ही आपलं आयुष नोनी घेऊ शकता. त्यामुळे एकूणच तुमची इम्युनिटी वाढायला मदत होईल, तुमची फुफ्फुसांची कार्यक्षमता ही सुधारेल आणि तुम्हाला जे ॲलर्जीचा त्रास होतो, वातावरण बदलाचा त्रास होतो, तर तो त्रासही हळूहळू कमी होत जाईल. त्यातूनच तुमचा अस्थमाचा प्रॉब्लेमही हळूहळू कमी होत जाईल. धन्यवाद. म्हणजे आपण जसं बघितलं जर का की इम्युनिटी ही फक्त जेवण आणि झोप याच्याशीच फक्त कम्प्लिटली निगडीत नाही, तुमचं मानसिक स्वास्थ्य सुद्धा आपल्याला खूप जपायला पाहिजे. आणि जसं तुम्ही उल्लेख केलात की अश्वगंधासारखे वनस्पती किंवा इतरही अशा कुठल्याही अनेक वनस्पती या आपल्या नोनी आयुष नोनीमध्ये पण वापरलेल्या आहेत. त्याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य टिकवण्याकरता सुद्धा आपल्याला या फूड सप्लिमेंट्स ज्या आहेत त्या नक्कीच वापरता येऊ शकतात. आणि त्या अनुषंगाने जसं आपण म्हणतोय की या सगळ्या दृष्टीने सेफ आहे, त्याला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाही आहेत. त्यामुळे तुम्ही बिनधास्त निर्धास्तपणे तुम्हीही घेऊ शकता, तुमच्या मुलांनाही देऊ शकता, आणि घरामध्ये जर का कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांनाही तुम्ही देऊ शकता. मॅडम, फक्त हे जेव्हा देतोय आपण किंवा आपण त्यांना सजेस्ट करतोय तेव्हा मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण जेव्हा म्हणतो की सगळ्यांना देऊ शकता, तेव्हा हा प्रश्न उद्भवतो की कोणाला देऊ शकत नाही. तर स्पेसिफिकली आपल्याला कोणाला सांगायचं की हे देता येणार नाही? हो, स्पेसिफिक सांगायचं म्हणजे जे किडनीच्या आजाराचे पेशंट आहेत, क्रॉनिक रिनल फेल्युअर सारखे पेशंट आहेत, किंवा आणखीन काही किडनीचे वेगळे आजार आहेत, डायबेटिक नेफ्रोपॅथी सारखे काही आजार आहेत, तर त्या आजारामध्ये आपल्याला हे वापरता येणार नाहीये. तसंच लिव्हर डिसऑर्डर्स असतील, लिव्हर सिरोसिस सारखा काही आजार असेल तर त्यांनाही आपण हे नाही वापरू शकत. तसंच प्रेग्नंट लेडीजमध्ये आपल्याला हे नाही वापरता येणार आहे. आणि ब्रेस्ट फिडिंगमध्ये पण हे थोडे दिवस तेव्हा अवॉइड करायचं आहे. हो, नक्की. म्हणजे आपण जसं म्हणतो तसं की रिसर्च करून आणि सगळ्या दृष्टिकोनातून विचार करूनच आपण हे प्रोडक्ट जनतेपुढे आणतोय, कारण ती आपली जबाबदारी आहे. जसं आपल्यासमोर आपण आज आयुष नोनीबद्दल बोललो, त्याचबरोबर आयुष नोनी D+ आणि आयुष नोनी ऑर्थो+ या सुद्धा आपण आणलेले आहेत सप्लिमेंट्स. तर आयुष नोनी D+ बद्दल नेमकं काय सांगाल? ते नेमकं कोणी घ्यावं, त्याचा लाभ कोणाला घेता येऊ शकेल? तर आपले जे हे मुळात 3 प्रॉडक्ट आहे, त्यातलं आपण आधी बघितलं ते जनरल इम्युनिटीसाठी. आत्ताचं जे दुसरं जे प्रॉडक्ट आहे ते आयुष नोनी D+. तर हे D+ म्हणजे हे मेनली आहे डायबेटीसच्या पेशंटसाठी. तर डायबेटीसच्या लोकांमध्ये बरेच वेगळ्या प्रकारच्या तक्रारी असतात आणि बऱ्याचदा असं दिसून येतं की डायबेटीससाठी जे औषधोपचार चालू असताना सुद्धा शुगर लेव्हल मेंटेन राहत नाही. हळूहळू त्या कमी जास्त होत राहतात, बऱ्याचदा वाढत जाऊन म्हणजे ते गोळीवरनं
मग जास्त मोठ्या डोसमधली गोळी त्यांना द्यायला लागते आणि नंतर पुढे जाऊन ते इन्शुलिनवरही शिफ्ट होतात. तर एवढ्या प्रमाणात ते शुगर लेवल सतत फ्लक्च्युएशन्स आपल्याला त्यात दिसूनच येतात. तर हे कुठेतरी अवॉइड करता यावं त्या दृष्टीने एक फूड सप्लिमेंट म्हणून आपण हे आयुष नोनी D+ हे आणलेलं आहे. तर त्याचे जे कंटेंट आहेत ते मेनली डायबेटीसला वाढण्यापासून रोखतात. तर डॉक्टर, जसं आपण आता हे आयुष नोनी D+ बद्दल समजून घेतलं, डायबिटीसच्या पेशंट करता खरंच हे खूप उपयुक्त आहे आणि त्याचे रिझल्ट्सही तसे दिसतात आपल्याला. तसंच आपण हे ऑर्थो+ आयुष नोनी ऑर्थो+ हे सुद्धा आणलेलं आहे. सांधेदुखीचे पेशंट त्यांच्याकरता, आर्थरायटिसच्या पेशंट करता हे कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकेल? आता आर्थरायटिस म्हटलं की त्याचे काही प्रकार आहेत. जसं एक सिम्पल आर्थरायटिस असतो त्याच पद्धतीने रुमॅटॉइड आर्थरायटिस पण असतो. तसंच बाकीच्या काही आजारांचे साईड इफेक्ट म्हणून येणारे आर्थरायटिस पण असतात, जसं सोरियाटिक आर्थरायटिस आहे किंवा असे प्रकारही काही दिसून येतात. तर पण ह्या दोन्ही प्रकारच्या दुखण्यामध्ये आपल्याला आयुष नोनी ऑर्थो+चा उपयोग हा होणारच आहे. कारण त्याच्यात जे आपण कंटेंट वापरलेले आहेत त्याच्यात निर्गुंडी आहे, गोक्षूर आहे, त्रिकटू आहे, असे बरेच सारे औषधं त्यात आहे. तर त्याचा उपयोग हा वाताला योग्य मार्ग देण्यासाठी आणि आत साठलेला जो आमदोष आहे, जी सामता आहे, ते दूर करण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. डॉक्टर, या विषयावरती एवढं छान मार्गदर्शन तुम्ही आज इथे येऊन केलं त्याबद्दल धन्यवाद. तर प्रेक्षक, तुम्ही सुद्धा असेच अनुभव तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही लवकरात लवकर आमचं आयुष नोनी असेल किंवा आयुष नोनी D+ असेल किंवा आयुष नोनी ऑर्थो+ यापैकी कुठलेही प्रॉडक्ट्स किंवा तिन्ही प्रॉडक्ट जर तुम्हाला लागणार असतील तर तिन्ही तुम्ही लवकरात लवकर मागू शकता. त्यासाठी आमच्या स्क्रीनवरती जे खाली नंबर दिलेत त्याच्यावरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तुम्हाला घर बसल्या ही औषधं अत्यंत कमी खर्चात तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स याचे नाही आहेत. त्यामुळे तुम्ही कुठलीही काळजी करण्याची गरज नाही आहे. तुम्ही बिनधास्त निर्धास्तपणे औषधं घेऊ शकता. डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या प्रकारची सर्टिफिकेशन्स आणि रेकमेंडेशन्स याला मिळालेली आहेत. त्यामुळे तुम्ही खरोखरच निर्धास्तपणे हे सगळं घेऊ शकता. या विषयावरती चर्चा पुढच्या भागात आम्ही चालू ठेवू, परंतु आत्ता इथे वेळ झाली इथेच थांबायची. नमस्कार.